मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षराचे बाबा रागातच घरातून निघून जातात आणि त्यांना इतकं चिडलेलं बघून अक्षरासुद्धा काळजीत पडते. ती आईला म्हणत असते की बाबांना नक्की काय झालं आहे, ते एवढे का चिडलेत. आणि त्यावेळी तिची आईसुद्धा अक्षराला म्हणू लागते की बाबा जे काही बोलतायत ना ते मलासुद्धा पटते. अगं अधिपती कसे वागतायत बघतेस ना तू. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की आई प्लीज तू एकदा बाबांसोबत बोल ना. अगं माझा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे, मग तुम्ही दोघेजण माझ्यावर विश्वास ठेवा ना. आज जेव्हा आम्हा दोघांची भेट झाली ना तेव्हा मला समजलं की अधिपतींच्या मनात माझ्याविषयी कोणताही राग नाही आहे. आम्ही दोघेजण पुन्हा एकत्र येऊ शकतो. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून आईच्या चेहऱ्यावर आनंद येतो. ती विचारत असते की अक्षरा तू हे सगळं खरं सांगतेस ना गं. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, मागच्या वेळी जेव्हा आम्हा दोघांची भेट झाली होती ना तेव्हा अधिपती माझ्यावर चिडले होते, हे खरं आहे. पण त्या पाठीमागे कारण होतं, कारण तेव्हा त्यांना समजलं होतं की मी भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार केली आहे. मग त्यांचं रागवणं साहजिकच आहे ना. पण त्यानंतर आम्ही अनेकदा भेटायचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. पण आज जेव्हा अनपेक्षितपणे आमची भेट झाली तेव्हा मला अधिपती खूप वेगळे वाटले. त्यांच्या मनात माझ्याविषयी कोणताही राग नव्हता. आम्ही दोघेजण अगदी पहिल्यासारखे शांतपणे एकमेकांशी बोललो. आणि हे ऐकून आईलासुद्धा आनंद होतो. आणि मग ती अक्षराला शांतपणे खाली बसवते आणि तिला विचारते की आता मला सांग तुमच्या नात्याविषयी तुला नक्की काय वाटतं. आणि त्यावेळी अक्षरा आनंदाने म्हणते की आई आता माझं सगळं काही ठीक होणार आहे, सगळं काही चांगलं होणार आहे. आणि जे काही होईल ना ते अधिपतींच्या सोबतच होईल. आणि ते ऐकून आई म्हणते की खरंच ना गं. तर अक्षरा म्हणत असते की हो आई, आता तू कसलीही काळजी करू नको. आजच्या भेटीनंतर मला जाणवलं की आता सगळं काही पुन्हा ठीक होणार आहे. पण तू प्लीज एकदा बाबांसोबत बोल, कारण त्यांच्या मनात अधिपतींविषयी इतका राग आहे ना की ते मला सहनच होत नाही. आणि त्यावेळी आई म्हणते की अगं यासाठी कुठेतरी अधिपतीसुद्धा जबाबदार आहेतच ना. ते जे काही वागले त्यामुळे मग बाबासुद्धा त्यांच्यावर चिडले. आणि आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांना असं सांगायचो की आमचा जावई लाखात एक आहे, पण शेवटी त्यांनीच तुला घरातून बाहेर जायला सांगितलं. मग बाबांची चिडचिड तर होणारच ना गं, तू त्यांना समजून घे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो आई, पण आता तुम्ही दोघे ना खरंच काही काळजी करू नका. माझी खात्री आहे लवकर सगळं ठीक होईल. तर आई म्हणत असते पण त्या भुवनेश्वरी मॅडम. तर अक्षरा म्हणते की त्यांनी आता कितीही प्रयत्न केले ना तरी त्या मला आणि अधिपतींना एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. आमच्या दोघांमध्ये सगळं काही चांगलं आहे. आणि त्यावेळी आई म्हणते आणि जे बाहेरून दिसतंय ते. तर अक्षरा म्हणते की आई ते सुद्धा लवकरच ठीक होईल, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून मग आईच्याही जीवात जीव येतो. दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला विचारत असते की काय म्हणत होती तू. तर दुर्गी म्हणत असते की ताई, अधिपतींची आणि त्या मास्तरनीची आज भेट व्हायला नको होती. जर त्या दोघांच्या भेटीगाठी अशाच वाढत गेल्या ना तर मग ही आपल्यासाठी धोक्याची घंटा होईल. आणि ते ऐकून भुवी म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको. आज त्यांची जी भेट झाली ना ती शेवटची, यापुढे मी त्यांच्या भेटीचे दोरच कापून टाकणार आहे. आणि ते ऐकून दुर्गी विचारते की नक्की काय करणार आहेस तू ताई. आणि त्यावर भुवी हसतच म्हणते की तुला माहिती आहे ना, आधी आम्ही गोष्ट करतो आणि मग सांगतो. तू काही काळजी करू नको, आता शांतपणे जाऊन झोप. पण त्या मास्तरीणबाईंची झोप आम्ही आता उडवणार आहोत. त्यांनी आमचं लग्न मोडलं ना मग आता आम्हीसुद्धा त्यांचं लग्न मोडणार. त्यांना काही आम्ही सुखाने जगू देणार नाही. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की ताई फक्त तीच नाही तर तिचं सगळं कुटुंब रस्त्यावर यायला हवं, त्यांचे खूप हाल व्हायला हवेत. आणि ते ऐकून भुवी म्हणते की काळजी करू नको. आणि ती दुर्गीला तेथून जायला सांगते. आणि दुर्गी गेल्यावर मग ती लगेच एका वकिलाला फोन करते आणि म्हणते की वकील साहेब उद्या लगेच आम्हाला भेटायला या, आपल्याला काही लोकांची झोप उडवायची आहे. मी जे सांगते ती कागदपत्र तयार करा आणि मला उद्या भेटायला या. आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. दुसरीकडे अक्षरा घराबाहेर थंड हवेत बसलेली असते. ती पोटावरून हात फिरवत मनाशी विचार करत असते की आज जेव्हा माझी आणि अधिपतींची भेट झाली तेव्हा अधिपती ती आनंदात दिसत होते. असं वाटलं की जणू ही आमची पहिलीच भेट आहे. मग तिला आज घडलेला सगळा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवू लागतो. आणि ते सगळं काही आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. ती म्हणत असते की अधिपती, आजची आपली भेट झाली ना तेव्हा मला खरं तर आपली पहिली भेट आठवली. त्यावेळीसुद्धा आपल्या दोघांच्या अंगावर हळद पडली होती आणि आजही आपल्या दोघांच्या अंगावर रंग पडला. तर दुसरीकडे अधिपती देखील खूपच खुश असतो. त्याला सतत अक्षराचा चेहरा आठवत असतो आणि तो देवाचे आभार मानत म्हणत असतो की बरं झालं देवा, आज तू आम्हा दोघांची भेट घडवून आणली. मास्तरीणबाई काही दिसत होत्या आज जणू काही पौर्णिमेचा चंद्रच.
आणि मग तो अक्षराच्याच आठवणींमध्ये हरवून जातो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि अधिपतीला असं गालातल्या गालात हसताना बघून त्या विचारतात की काय रे, काय झालं? आणि त्यावर अधिपती आनंदाने सांगतो की तुला माहिती आहे का, आज आमची आणि मास्तरीणबाईंची भेट झाली. आणि हे ऐकून आजींना सुद्धा खूप आनंद होतो. त्या विचारतात की खरंच आज तुम्ही एकमेकांना भेटलात का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो ग, आज खरंच आमची भेट झाली. आणि मग त्यानंतर तो त्या भेटीविषयी आजींना सांगू लागतो आणि ते सगळं काही ऐकून आजीसुद्धा खूप खुश होतात. अधिपती म्हणत असतो की आता आम्हाला मास्तरीणबाईंना लवकरात लवकर घरी घेऊन यायचं आहे, पण आम्हाला कळतच नाही की त्यांना नेमकं काय हवं आहे. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अरे, तिला तिचा संसार हवा आहे, तिचा नवरा हवा आहे. तर अधिपती विचारतो की अगं, हे तुला कसं कळलं? तुमचा फोन झाला का? तर आजी हसतच म्हणतात की अरे, एका बाईच्या मनात काय सुरू आहे ते दुसऱ्या बाईला कळणारच ना, आणि तिच्या मनात काय आहे हे मला कळणार नाही का? आणि मग त्यानंतर त्या अधिपतीला सांगू लागतात की आता तू तिच्याकडे जा, तिला सांग की हे भांडण खूप झालं आणि तिला मानाने घरी परत घेऊन ये. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसून हो म्हणतो आणि मग तो पुन्हा अक्षराच्याच आठवणींमध्ये हरवून जातो. दुसरीकडे अक्षरा तिथेच फेऱ्या मारत असते आणि पोटावर हात ठेवून म्हणत असते की बाळा, आता लवकरच तू, मी आणि आपले बाबा एकत्र येणार आहोत. आता सगळं काही ठीक होणार आहे. आणि तितक्यात आई त्या ठिकाणी येते. ती अक्षराला विचारते की काय गं, काय झालं? तू अजून झोपली का नाही? तर अक्षरा हसून म्हणते की काही नाही गं, मला झोपच येत नाही आहे. तर आई विचारते की काय झालं? बाबा जे काही बोलले त्याचं तुला टेन्शन आलं आहे का? तर अक्षरा म्हणते की नाही गं, मी अधिपतींचा विचार करत होते. आज आमची भेट झाली ना, मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि ते ऐकून आई म्हणते की हो अक्षरा, पण मला ना त्या भुवनेश्वरी मॅडमची भीती वाटते. त्या तुला आणि अधिपतींना एकमेकांपासून दूर करायचा प्रयत्न तर करणार नाही ना गं, कारण त्यांच्यापुढे आपला निभाव लागणार नाही. आणि ते ऐकून अक्षरा रागातच म्हणते आई, तू काळजी करू नको. माझ्या संसारासाठी, माझ्या नवऱ्यासाठी माझ्यापुढे एक काय अशा 100 भुवनेश्वरी जरी आल्या ना, तरी मी त्यांना पुरून उरेल. तू त्यांची काळजी करू नको. आता काही झालं तरी त्या घरी जाण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. तर दुसरीकडे आजी अक्षराची अधिपतीकडे चौकशी करत असतात. अधिपती म्हणत असतो की अगं आजी, आज त्या काहीतरी ना वेगळ्याच दिसत होत्या, म्हणजे एकदम पौर्णिमेच्या चंद्रासारख्याच वाटत होत्या गं. मी तर त्यांना म्हणणार सुद्धा होतो की तुम्ही काय पार्लरमध्ये जाऊन आला की काय, पण त्या चिडतील म्हणून काही बोललो नाही. आणि ते ऐकून आजी हसू लागतात. तर अधिपती म्हणत असतो की आता बस झालं, आता मास्तरीणबाईंना घरी घेऊन यायची वेळ आली आहे. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अरे, मग आजच तिला उचलून घरी आणायचं ना. आणि ते ऐकून अधिपती हसू लागतो आणि मग तो आजींना सांगतो की आता खूप झालं, मी आता मास्तरीणबाईंसोबत बोलणार आहे आणि त्यांना मानाने घरी परत घेऊन येणार आहे. आणि ते ऐकून आजीसुद्धा खुश होतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते, पण जाताना आधी ती देवाकडे प्रार्थना करते. ती म्हणत असते की काल माझी आणि अधिपतींची भेट झाली, आता लवकरच आमचं भांडण मिटू दे, आमच्यातला दुरावा कमी होऊ दे. तितक्यात आई त्या ठिकाणी येते. ती अक्षराला आठवण करून देते की आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे, तुझी सोनोग्राफी करायची आहे. पण अक्षराचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तर आई सतत तिला म्हणत असते की अगं काय झालंय, तुला कळतंय ना मी काय बोलते ते? आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, मी घेते डॉक्टरांची अपॉइंटमेंट, तू काळजी करू नको. आणि त्यावर आई म्हणते की प्लीज लवकर अपॉइंटमेंट घे, तुझ्या गोळ्यासुद्धा संपल्या आहेत, आपल्याला लवकरात लवकर चेकअपला जायला हवं. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.